वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 4थ्या अध्यायातल्या 174 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंत आणि 36 क्रमांकाच्या श्लोकांपर्यंतचा टप्पा पार पाडलेला आहे. आज आपण 37 क्रमांकाच्या पुढील श्लोकांचं आणि 175 क्रमांकाच्या पुढील ओव्यांचं निरूपण करणार आहोत, ज्यामध्ये आपण बघतोय की भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला ज्ञानाचं श्रेष्ठत्व प्रतिपादन करताना कितीही मोठी पातकं असली, कितीही मोठा मोह असला तरी सुद्धा ज्ञानाच्या छोट्याशा स्पर्शानं, ज्ञानाच्या छोट्याशा उपस्थितीनं ते पूर्ण पाप, पूर्ण मोह क्षणार्धामध्ये संपून जातो. अशा प्रकारचं ज्ञानाचं महात्म्य माऊलींनी स्पष्ट करून सांगितलेलं आहे. हेच ज्ञानाचं महात्म्य आणखी थोड्या वेगवेगळ्या पद्धतीनं भगवंत आणि माऊली आपल्याला सांगणार आहेत, ज्यामध्ये सुरुवातीला भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतायत, यथैधांसी समिद्धोग्निर भस्मसात कुरुतेर्जुन ज्ञानाग्नि सर्व कर्माणि भस्मसात कुरुते तथा. अर्थात अर्जुना, प्रज्वलित झालेला अग्नी जसा काष्ठांचे भस्म करून टाकतो, तसा ज्ञानरूप अग्नी सर्व कर्मांचे भस्म करून टाकतो. ज्ञान केवळ पापालाच जाळतं असं नाही, ज्ञान केवळ मोहालाच जाळतं असं नाही, तर ज्ञान सर्व प्रकारच्या कर्मांना सुद्धा जाळून टाकतं. कारण यज्ञाच्या परिपूर्तीसाठी प्रत्येक गोष्ट जळाली पाहिजे. सुरुवातीला यज्ञकुंडामध्ये समिधा जाळल्या जातात, समिधा जळतात. पण या समिधा जाळत जाळत आपल्याला शेवटी यज्ञकुंडाचंही हवन करावं लागतं. यज्ञकुंडाच्या हवनानंतर, यज्ञकुंडाच्या समाप्तीनंतर खऱ्या अर्थानं यज्ञ संपत असतो. म्हणून यज्ञाच्या परिपूर्तीसाठी यज्ञ ज्या गोष्टींना संपवण्यासाठी केला जातोय त्या गोष्टी तर यज्ञातून संपवायच्याच आहेत, पण यज्ञ करण्यासाठी ज्या गोष्टी जन्माला घातल्यात त्या गोष्टी सुद्धा यज्ञाच्या शेवटी संपवणं, नष्ट करणं गरजेचं असतं. जसं आपण जेवण झालं की ताटातलं अन्न तर संपवतोच, पण शेवटी जी पत्रावळी आहे किंवा जे ताट आहे त्या ताटाची योग्य विल्हेवाट लावणं गरजेचं असतं. अगदी त्या पद्धतीनं आपण साधना सुरू केली की सगळ्यात आधी पापं जाळायची, दोष जाळायचे, मोह जाळायचा, विकार जाळायचे, मनातल्या वासना जाळायच्या. या सगळ्यांना जाळल्यानंतर जे एक शुद्ध अशा स्वरूपाचं कर्म शिल्लक राहिले, ते शुद्ध अशा स्वरूपाचं कर्म सुद्धा अंतिम स्वरूपामध्ये जाळलं पाहिजे. कर्म भलेही निष्काम आहे, कर्म भलेही शुद्ध आहे, पण त्या शुद्ध कर्माला जाळणंही गरजेचं आहे. अंतिमतः त्याला सुद्धा जाळावं लागतं. त्याचाही मोह ठेवून चालत नाही. कारण कर्म जरी शुद्ध असलं तरी ते कर्म जर जाळलं नाही तर त्या कर्मातून नव्या कर्माची उत्पत्ती होण्याची आणि नव्या कर्मातून नवा जन्म, पुन्हा नव्या वासना, या गोष्टी पुन्हा निर्माण होण्याची संभावना असते. कारण काही गोष्टी किती जरी पवित्र असल्या तरी त्यांना दीर्घकाळ सांभाळणं अनेकदा अवघड असतं, गैरसोयीचं असतं. आपण नवरात्रीमध्ये देवीची स्थापना करतो. गणेश उत्सवामध्ये गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करतो. कुणी 1.5 दिवस, कुणी 2.5 दिवस, कुणी 5 दिवस, 7 दिवस, 9 दिवस, 11 दिवस अशी आपण गणपतीची आराधना करतो. अनेक जण आपापल्या पद्धतीने करतात. पण विशिष्ट काळानंतर आपण त्या मूर्तीचंही विसर्जन करतो.
मूर्तीवर आपलं कितीही प्रेम असलं, मूर्तीबद्दल कितीही ममत्व असलं, मूर्ती पवित्र असली, मूर्ती घरात ठेवण्याच्या योग्य असली, तरी सुद्धा आपण त्या मूर्तीचं विसर्जन करतो. कारण एखादी गोष्ट खूप आवडायला लागली तर तिचाही मोह होण्याची शक्यता असते. म्हणून कर्म जरी निष्कामतेला पोहोचलं, कर्म जरी शुद्ध पवित्र या पद्धतीनं घडायला लागलं, तरी सुद्धा त्या कर्मालाही जाळणं गरजेचं आहे. शुद्ध कर्माचाही मोह या आत्म्याला होता कामा नये. शुद्ध कर्माचा जरी मोह झाला आत्म्याला, तरी सुद्धा आत्मा मोहित होतो. शरीराचाही मोह सोडला पाहिजे, शरीराकडून घडणाऱ्या क्रियांचाही मोह संपला पाहिजे. मग आता शुद्ध अशा कर्माला कोण जाळू शकतं? तर भगवंत सांगतायत की ज्ञान कर्माला जाळू शकतं. कसं जाळू शकतं? तर ज्या पद्धतीनं भडकलेला प्रज्वलित झालेला अग्नी जसं लाकडाला जाळतो, तसं ज्ञान कर्माला जाळतं. माऊलींनी दिलेला, भगवंतानं दिलेला दृष्टांत ज्याच्यासाठी दिलाय, या दोघांची थोडी तुलना केली तर कर्म ज्या पद्धतीनं जळतं ज्ञानाग्नीकडून, अगदी तसंच लाकूड जळतं अग्नीकडून. मुळात लाकूड जळणं खूप गरजेचं आहे. कारण लाकडाच्या जळण्यामुळं अग्नीही प्रज्वलित राहील आणि लाकडाचा कोणता तरी काहीतरी उपयोग करणं गरजेचं आहे. कारण त्या लाकडाचा दुसरा काय उपयोग करणार तुम्ही? लाकडाचा उपयोग एखादी वस्तू बनवण्यासाठी केला, ठीक आहे, पण वस्तू बनवल्यानंतरही ती वस्तू वापरून झाल्यावर उरलेल्या लाकडाचं काय करणार? लाकडाचं अंतिम ध्येय जे आहे, लाकडाचा शेवट जो आहे, तो शेवटी अग्नीतच होणार आहे. जेवढे या पृथ्वी तलावर लाकडं आहेत, त्या सगळ्या लाकडांचा शेवट अग्नीतच होणार आहे. त्या पद्धतीनं कर्म कितीही चांगलं असलं, कितीही जपलं, कितीही पुन्हा पुन्हा वापरायचं ठरवलं, तरी ते कर्म जळण्यासाठीच आहे. कर्माची अंतिम स्थिती ही त्याच्या जळण्यातच आहे. आणि म्हणून जसं प्रज्वलित झालेला अग्नी लाकडाला जाळतो, अगदी त्या पद्धतीनं ज्ञान कर्माला जाळतं. कशा पद्धतीनं? कर्म म्हणजे काय ही संकल्पना थोडी नीट समजून घेतली की भगवंताला काय म्हणायचंय आणि माऊली पुढे काय सांगणार आहेत, या दोन्ही गोष्टी स्पष्ट होतील. कर्म म्हणजे काय? कर्म म्हणजे कृती नव्हे. कर्म ही एखादी वस्तू नाहीये, कर्म ही एखादी गोष्ट नाहीये. कर्माच्या मुळात गेलात, कर्माच्या सूक्ष्म स्वरूपात गेलात, तर असं लक्षात येईल की कर्म म्हणजे क्रिया नाही. कर्म ही एक अदृश्य भावना आहे. कर्म म्हणजे मी चा भाव आहे. मीचा भाव म्हणजे कर्म. अहम म्हणजे कर्म. अहंकार म्हणजे कर्म. कर्माची दुसरी व्याख्या करताच येणार नाही. जिथं अहंकार नाही, अहंकार नसताना जे घडतं त्याला कर्म म्हणता येणार नाही, त्याला क्रियाही म्हणता येणार नाही. ते फक्त असणं आहे. कर्म कधी घडतं? तर त्या करण्यात जेव्हा अहम शिरतो, त्या करण्यात जेव्हा कर्तृत्व शिरतं, ते करण्यात जेव्हा मीपणा शिरतो, श्रेय जिथं शिरतं, तिथं कर्म जन्माला येतं. आणि ज्ञान कर्माला जाळतं याचा अर्थ काय? कर्म म्हणजे जर क्रिया असेल तर ज्ञान क्रियेला जाळत नाही. कारण ज्ञान प्राप्ती आणि प्राप्त झालेल्या ज्ञानाची अभिव्यक्ती ही सुद्धा मग क्रिया होऊन जाईल, हे पण कर्म होऊन जाईल. ज्ञान मिळवणं, ज्ञान देणं आणि ज्ञानानं कर्म जाळणं ही सुद्धा क्रिया होऊन जाईल. म्हणून थोडंसं सूक्ष्मपणे आपल्याला भगवंताचं सांगणं समजून घ्यावं लागेल. कर्माला जर क्रिया म्हटलं तर ज्ञान कर्माला जाळतं, हे सुद्धा कर्म होईल, ही सुद्धा क्रिया होईल. म्हणून ज्ञान कर्माला जाळतं म्हणजे कशाला जाळतं? तर कर्म याचा जन्म
कर्माचा गाभा, कर्माची गंगोत्री, कर्माचं जन्मस्थान मी आहे. मी ही भावना कर्माचं उगमस्थान आहे. आणि मीचा अभाव जिथं आहे तिथं जी क्रिया घडते त्याला कर्म म्हणता येत नाही. तो चैतन्याचा विलास होऊन जातो, ती भगवंताची लीला होऊन जाते. म्हणून भगवंत जे करतात त्याला आपण कधी कर्म म्हणत नाही. भगवंताच्या क्रियेला, कर्माला आपण लीला म्हणतो, कारण तिथं मीचा अभाव आहे. मी करतोय हा भाव तिथं नाहीये. म्हणून कर्म म्हणजे काय तर मी या भावनेतून जे जन्माला येतं ते कर्म. आणि ज्ञान काय करतं तर त्या फक्त मीला जाळतं. आणि मीला संपवल्या गेलं की आपोआपच कर्म जळतं. म्हणून ज्ञान कर्माला प्रत्यक्ष जाळत नाही, ज्ञान कर्माला अप्रत्यक्ष जाळतं. थोडं उदाहरण देऊ म्हणजे थोडं लवकर स्पष्ट होईल. घरामध्ये तुम्ही एकटे आहात, सगळ्या घरामध्ये अंधार झालेला आहे आणि तुम्हाला भीती वाटायला लागली की थोडं वाटतं, अंधार असला की माणसाला भीती वाटते. आणि त्या भीतीच्या वेळी तुम्ही एखादं लाकूड, एखादा दगड किंवा काठी अशी काहीतरी घेऊन घरामध्ये बसलेत. काठी कशासाठी घेतली हातात? अंधार आहे म्हणून नाही, भीती वाटतीये म्हणून घेतलेली आहे. काठीचं स्पष्ट प्रयोजन काय आहे? भीती. भीती आहे म्हणून काठी आहे. आणि मग उजेड आला, लाईट आला की तुम्ही काठी टाकून देता. मग उजेडानं काठी टाकून दिली का तुमच्या हातातली? उजेडानं काहीच केलेलं नाही म्हणाल तर. आणि म्हणाल तर उजेडानं काठी टाकूनही दिली, उजेडानं भीतीही मारली. पण उजेडानं भीती मारली असंही म्हणणं चुकीचं आहे, कारण उजेडानं भीती मारली असं म्हणावं तर उजेडामध्ये भीती मारण्याचं असं काही वेगळं सामर्थ्य नाही. उजेडाला अशा काही भावना नाही आहेत की ज्या भावनेमुळं तो उजेड, तो प्रकाश तुमच्या मनातल्या भीतीला मारेल. उजेडाचं एकच काम आहे, अंधार दूर करणं. अंधार दूर करणं हे प्रकाशाचं प्रत्यक्ष काम आहे, प्रत्यक्ष प्रयोजन आहे. प्रकाश पहिला आघात अंधारावर करतो, त्याला संपवून टाकतो. पण अंधार संपला की मग त्याच्यावर आधारित बाकीच्या गोष्टी घडतात. मनातली भीती संपून जाते. प्रकाशानं भीती संपवलेली नाही, प्रकाशानं अंधाराला संपवलंय. पण अंधाराच्या आधारावर बाकीच्या गोष्टी होत्या. ती भीती संपली. भीतीच्या आधारामुळे हातात काठी होती, बंदूक, जे काही असेल, शस्त्र, तर ते शस्त्रही तुम्ही टाकलं. मग म्हणाल तर प्रकाशानं तुमची काठी सोडवली, म्हणाल तर प्रकाशानं तुमची भीती घालवली, पण प्रत्यक्षात प्रकाशानं फक्त अंधार घालवलाय. अगदी त्या पद्धतीनं ज्ञान काय करतं तर ज्ञान कर्माच्या मागची जी अहम भूमिका आहे, मी करतोय ही भावना आहे, त्याला जाळून टाकतं. कर्म म्हणजे, ज्ञान म्हणजे मीचा नाश. मग हा मीचा नाश तरी ज्ञान कसं करतं? ज्ञान काही म्हणजे मीचा नाश करण्यासाठी ज्ञान काही वेगळी प्रक्रिया करत नाही. याला असं समजून घेऊ आपण. ज्ञान काय करतं तर जे ज्याचं आहे ते त्याला दाखवतं. ज्ञानाचं मुख्य काम काय आहे? जे ज्याचं आहे ते त्याला दाखवणे, किंवा जे जे आहे त्या रूपात ते त्याला दाखवणं, हे काम ज्ञान करतं. मी देह आहे हे माझं, माझ्याबद्दल असलेलं जे ज्ञान आहे ते खोटं आहे. मी कोण आहे हे मला दाखवण्याचं काम ज्ञान करतं. म्हणून ज्ञान झालं की मी शरीर नाही हेही कळतं, मी आत्मरूप आहे हेही कळतं, मी जीव नाही हेही कळतं, आणि आत्मरूपतेनंतर मी ब्रह्म आहे, मी परमात्मा आहे हेही कळतं. ज्ञान हे घडवतं. आणि एकदा हे घडलं, एकदा ज्ञान जन्माला आलं
की अज्ञान संपतं, आणि अज्ञान संपलं की कर्म मी करतो ही भावना संपते, आणि कर्म मी करतो ही भावना संपली की कर्म संपत. मग शिल्लक राहतो तो फक्त चैतन्याचा विलास, चिदविलास. ज्ञानोबांनी वापरलेली संकल्पना आहे चिदविलासवाद. खूप सुंदर तत्वज्ञानातली संकल्पना. ज्ञानोबांनी या संकल्पनेला स्पष्ट केले, विवेचन केले त्या संकल्पनेचं. चिदविलासवाद. ज्ञानाच्या प्राप्तीनंतर कर्माचा मी संपल्यावर जे कर्म काही काळाकरता शिल्लक असतं ते कर्मरूपानं संपले, पण त्यात येतो तो चिदविलासवाद. त्या तत्वाचा, ब्रह्मतत्वाचा, आत्मतत्वाचा केवळ विलास. स्थिर अशा पाण्याचं केवळ अस्तित्व, ज्याच्यामध्ये लाटा येत असल्यासारख्या दिसल्या तरी पाण्याला जाणीव आहे या लाटा केवळ आहेत. लाटांवर लक्ष नाहीये, पाण्यावर लक्ष आहे. ही अवस्था म्हणजे चिदविलासवाद. आणि ही सगळी प्रक्रिया ज्ञानाकडून घडते असं भगवंत सांगतायत. माऊली या श्लोकाचं काय वर्णन करतायत बघूया. सांगे भुवनत्रयाची काजळी, जे गगना माझी उधवली, तिये प्रळयीचे वाहटुळी काय अभ्रपुरे. अर्थात त्रैलोक्य पेटल्यावर आकाशात पसरलेल्या ज्या धुराला प्रळय काळाची वावटर पार उडवून टाकते, तिला एवढेसे ढग पुरतील काय. ज्ञान किती मोठ्या प्रमाणात अज्ञानाला जाळतं, कर्माला जाळतं, याचं उदाहरणासहित माऊलींनी वर्णन करून सांगितलंय. आधीच्या ओव्यांच्या परिप्रेक्षात आपल्याला ही ओवी बघावी लागेल. आधीच्या ओवीत काय म्हणतात माऊली. मनाचा जो मळ आहे, तो मनाचा मळ सहज पद्धतीनं ज्ञानाच्या केवळ पडछायेनं संपून जातो. म्हणून या ज्ञानासारखं श्रेष्ठ जगात काहीच नाही, हे स्पष्ट करण्यासाठी माऊलींनी दृष्टांत दिलाय. सांगे भुवन त्रयाची काजळी. सबंध त्रिभुवनाला आग लागल्यानंतर त्याच्या ज्या ज्वाळा किंवा त्याच्यातून बाहेर पडणारा जो धूर आहे, त्याला धुराला काजळी शब्द वापरलाय माऊलींनी. सांगे भुवन त्रयाची काजळी, जे गगना माझी उधवली. उधवली म्हणजे पसरली. सगळ्या आकाशामध्ये जरी तो धूर पसरला, सगळ्या त्रिभुवनाला आग लागली. आग लागल्यामुळं त्या आगीचा धूर सबंध गगनामध्ये पसरला. ती प्रळयीचे वाहटुळी काय अभ्रपुरे. त्या वावटळीला ढग कसे काय पुरतील. ढग त्यांना कसे काय शांत करू शकतील. ढग तर उलट या वावटळीनं अजून क्रियाशील होती. यांना संपवणं तर दूरच, या धुरांना आणखी सशक्त करेल ते ढग. अगदी त्या पद्धतीनं की पवनाचे नी कोपे, पाणीची जो पळीपे, तो प्रळया नळू दडपे, तृणे काष्ठे काही. अर्थात किंवा वाऱ्याच्या जोराने भडकलेला जो प्रळय अग्नी पाणीही जाळून टाकतो, तो प्रळय काळाचा अग्नी गवत आणि काष्टे यांनी दडपला जाईल काय. दुसरा दृष्टांत थोडा माऊलींनी सोपा साधा सरळ दिलाय की पवनाचे नी कोपे, पाणीची जो पळीपे. पळीपे शब्दाचा अर्थ जाळून टाकतो. पाण्याला सुद्धा जाळण्याची ताकद अग्नीमध्ये येते. अग्नी जर प्रचंड असेल तर तुम्ही कितीही पाणी टाका, तुमचं ते पाणी गिळून घेण्याची ताकद अग्नीमध्ये आहे. अग्नी पाणी पित असतो, आपणच पाणी पितो असं नाही. अग्नी सुद्धा पाणी पितो. आणि जेव्हा पाणी पिऊन अग्नीची तहान भागते तेव्हा अग्नी विझतो, अग्नी संपतो. पण जर अग्नीचं प्रमाण प्रचंड असेल, अग्नी जर कोपलेला असेल, प्रचंड पेटलेला असेल, तर तो अग्नी कितीही पाणी तुम्ही त्याला द्या, ते पाणी पिऊन टाकतो, नष्ट करून टाकतो ते पाणी. कधी की पवनाचे नी कोपे.
वारा आणि अग्नी जर एकत्र आले तर मग कितीही पाणी येऊ द्या, त्या पाण्याला सहजपणे अग्नी संपून टाकेल. पाणी याची जो पळीपे तो पाण्याला जाळून टाकतो. तो प्रळया नळू दडपे तृणे काष्ठे काय. आणि त्या अशा अग्नीला की जो अग्नी पाण्याला गिळून टाकतोय, पाण्याला पिऊन टाकतोय, पाण्याला जाळून टाकतोय, पाण्याला जाळण्या एवढा कोप ज्या अग्नीमध्ये आहे, तो अग्नी तृष्णे काष्ठे काही दडपे. गवत आणि लाकूड मिळून त्या प्रणयाग्नीला जाळता येईल का, किंवा शांत करता येईल का, शमवता येईल का, तो अग्नी विझवता येईल का लाकडांनी? उलट तो अजून पेटेल. जसं ढगांमुळं जो धूर आहे त्या धुराला सहकार्य होईल, तसं काष्ठांमुळं गवतांमुळं अग्नीला सहकार्य होईल, तो अजून प्रज्वलित होईल. अगदी त्या पद्धतीनं ज्ञानाच्या संपर्कात जे काही येईल ते सगळं संपून जाईल. माऊलींनी इथं फक्त दृष्टांत दिलेत. भगवंतानं जे वर्णन केले त्याचं इथं वर्णन माऊलींनी केलेलं नाही, किंवा ओव्या देताना तरी त्या श्लोकाखाली ह्या दोनच ओव्या आहेत ज्याच्यामध्ये सिद्धांत नाही आहेत. जिथं दोन्ही ठिकाणी दृष्टांत दिलेत माऊली, ते दोन्ही दृष्टांत आहेत. आता या ओवी मागचा, या दृष्टांतांमागचा सिद्धांत काय तो आपण बघूयात, जो पुढच्या श्लोकाच्या निरूपणामध्ये आलेला आहे. भगवंत काय म्हणतायत बघा. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमीह विद्यते तत् स्वयं योग संसिद्ध कालेनात्मनि विंदती. अर्थात ज्या अर्थी ज्ञानाचे एवढे महात्म्य आहे, त्या अर्थी ज्ञानासारखे शुद्धी करणारे या जगात काहीच नाही. ते आत्मविषयक ज्ञान दीर्घकालाने कर्मयोग व समाधियोग यांनी सुसंस्कृत झालेला मुमुक्षू आपोआपच संपादन करतो. ते ज्ञान कुणाला मिळतं त्याचं वर्णन इथं माऊलींनी केलेलं आहे. म्हणून असो हे न घडे ते विचारिताची असंगडे, पुढं ते ज्ञानाचे पाडे पवित्र न दिसे. अर्थात असो या वरील गोष्टी कधीही घडून येणाऱ्या नाहीयेत, म्हणून त्यासंबंधी विचार करणेच अयुक्त आहे. आणि ज्ञानासंबंधी पुढे कितीही विचार केला तरी ज्ञानाच्या योग्यतेची दुसरी कोणतीच वस्तू पवित्र दिसत नाही. हा श्लोक अनेकांना पाठ असेल, अनेकदा आपण हा श्लोक ऐकतो, कारण श्रीमद भगवद्गीतेमध्ये जे सांगितलंय त्यातला जो सार आहे तो बऱ्याच श्लोकांमध्ये ओतला गेलाय. आणि ते श्लोक इतर श्लोकांच्या तुलनेत अधिक लोकांनी ऐकावेत या पद्धतीचे प्रयत्न झालेत. आणि त्यातला हाही श्लोक आहे. भगवद्गीतेनं आग्रहानं जे सांगितलंय ते या श्लोकात आहे. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमीह विद्यते. ज्ञानासारखी पवित्र अशी दुसरी कोणतीही गोष्ट या जगामध्ये नाही. म्हणून असो हे न घडे. आता माऊली सिद्धांताकडे येतात. असो हे न घडे, कसं न घडे, जे उदाहरण दिले की प्रलयाग्नी प्रज्वलित झाल्यावर जो धूर निघतो त्या धुरांना ढग साकाळू शकत नाहीत. प्रलयाग्नी जो पाण्याला जाळतोय त्याला गवत आणि लाकूड जाळू शकत नाही. त्या पद्धतीनं हे जसं घडणं शक्य नाही. म्हणून असो हे न घडे ते विचारिताची असंगडे. असंगडे म्हणजे असंगत. विचार केला तरच असंगत आहे. गवतानं अग्नी विझावा हे असंगत आहे. ढगांनी धुराला झाकळून टाकावं हे असंगत आहे. अगदी त्या पद्धतीनं हे ते विचारिताची असंगडे. विचार केला तर हे असंगत वाटायला लागतं. पुढं ते ज्ञानाचे निपाडे पवित्र न दिसे. अगदी त्या पद्धतीनं ज्ञाना एवढं पवित्र असं दुसरं काहीही दिसत नाही. ज्ञान सर्वात पवित्र आहे. ज्ञाना इतकं पवित्र या जगामध्ये दुसरं काहीही नाही. का तर जे आहे ते फक्त ज्ञान आहे. परमात्म्याचं स्वरूप आहे ज्ञान.
चैतन्याचं रूप आहे ज्ञान, ब्रह्मत्वाचा स्वभाव आहे ज्ञान. ज्ञान म्हणजे आहे, ज्ञान म्हणजे जे आहे त्याचा अनुभव. ज्ञानाबद्दल आपण जे बोलतोय ते शब्दांच्या माध्यमातून बोलतोय. खरं ज्ञानाचं स्वरूप शब्दात सांगताच येणार नाही. कारण तुम्ही काही सांगायला जाल तर शब्दाच्या मर्यादा त्या सांगण्याला चिकटतात. अनेकदा बोलताना शब्दांच्या या मर्यादा जाणवायला लागतात. बोलताना कळतंय की आपण जे बोलतोय ते तंतोतंत नाहीये. जे सांगायचंय ते शब्दात बसत नाहीये. शब्द त्याला पकडू शकत नाहीयेत. तो आशय शब्दातून सुटून जातोय. शब्द निसटून जात आहेत, ते पकडता येत नाही. कारण ते शब्दात पकडता येण्यासारखं नाहीच आहे. पण म्हणून पकडायचंच नाहीये का? जर शब्दात पकडलंच नाही तर ज्यांना त्यांचं स्वरूप माहीत नाही ते त्याला कसे पकडतील? तो अनुभव कळण्यासाठी त्यांच्याच माध्यमातून बोलावं लागेल. आणि त्यांच्या माध्यमातून बोलताना त्या माध्यमाच्या मर्यादा स्वीकारून बोलावं लागेल. तसं ज्ञानाबद्दल काही बोलावं तर त्या शब्दाच्या मर्यादेसह बोलावं लागेल. त्या मर्यादा स्वीकारून बोलावं लागेल. म्हणून ज्ञानात शब्द महत्वाचे नाहीत, ज्ञानात अनुभव महत्वाचा आहे. ज्ञानासारखं पवित्र असं नाही असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सारखा हा शब्द चिकटून आलाय. ज्ञानाचेनी पाडे, त्याच्यामुळं ज्ञानासारखं असा शब्द आल्यामुळं तुलना होऊ शकेल असं वाटतं, पण प्रत्यक्षात तसं शक्य नाही. ज्ञानाची तुलना करता येईल असं या जगामध्ये दुसरं काहीच नाही. पण तरी सुद्धा तुलना तर गरजेची आहे. तुलना होऊ शकत नाही असं सांगितल्यामुळं सुद्धा ज्याची तुलना करण्याबद्दल चर्चा चालू आहे त्याचं स्वरूप थोडं बहुत स्पष्ट होईल. जसंच्या तसं स्पष्ट होणार नाही, पण अंदाज तरी येईल. ज्ञानाचं स्वरूप शब्दात बांधता येत नाही, पण किमान ज्ञानाच्या स्वरूपाबद्दल काही एक माहिती तरी होईल. ज्ञान काय आहे, ज्ञान कसं आहे याच्याबद्दल थोडी बहुत माहिती तरी होईल. म्हणून हा सगळा शब्द प्रपंच आहे. म्हणून माऊली सांगतायत पुढं ती ज्ञानाचेनी पाडे पवित्र दिसे. पुढं माऊली जे वर्णन करतायत त्यामधून हळूहळू शब्दांच्या मर्यादा सूचित होणार आहेत. माऊली म्हणतायत येत ज्ञान हे उत्तम होये आणि काही एक तैसे के आहे जैसे चैतन्य का नोहे दुसरे का. अर्थात ज्याप्रमाणे चैतन्य स्वरूप परमात्मा एकच आहे त्याप्रमाणे या जगात ज्ञानच एकटे उत्तम असून त्याचे बरोबरीचे दुसरे काय असू शकणार. माऊलींनी इथं सरळ ज्ञानाची तुलना, ज्ञानाचं रूपक वापरताना थेट चैतन्याचं रूपक वापरलंय. येत ज्ञान हे उत्तम होय. ज्ञान इथं उत्तम आहेच. आणि काही एक तैसे के आहे, त्या ज्ञानासारखं दुसरे या जगात काय आहे. जैसे चैतन्य का नोहे दुसरे का. चैतन्य दुसरं आहे का, परमात्मा दुसरा आहे का, दोन परमात्मा आहेत का, दोन ब्रह्म आहेत का, दोन देव आहेत का. काही जण म्हणतील देव तर 33 कोटी आहेत. 33 कोटी देव हे मायावेष्टित चैतन्याचा आविष्कार आहेत. मुळामध्ये परमात्मा एकच आहे, ब्रह्म एकच आहे. त्याचीही वेगवेगळी रूप आहेत. पाण्यात तरंग आले, त्या प्रत्येक तरंगाच्या आकाराप्रमाणे त्या प्रत्येक तरंगाच्या आकाराला एक एक नाव देऊन टाकलं. झाले देव. जेवढे तरंग तेवढे देव. देवांची काही कमतरताच नाही आपल्याकडे. पण त्या सगळ्या देवत्वाच्या मूळ गाभ्यामध्ये शिरलात की फक्त चैतन्य. त्या चैतन्याच्याच या वेगवेगळ्या अभिव्यक्ती आहेत. त्या चैतन्याच्या ठिकाणी घडलेल्या या वेगवेगळ्या आविष्कार पद्धती आहेत. याच्या पलीकडे काही नाही. जसं माती एक आहे, वेगवेगळ्या आकारांमध्ये ती दिसली पण माती एक आहे.
तसं देव खूप दिसतात. लोक म्हणतात की हिंदू धर्मामध्ये एवढे देव आहेत. हिंदू धर्म कळायला, हिंदू धर्म समजायला खूप गांभीर्य लागतं. एक स्वतःची मानसिक उंची लागते, एक मानसिक स्थैर्य लागतं, एक मानसिक स्थिरता लागते, एक चिंतनाचा व्यासंग लागतो, चिंतनाचा दीर्घ अनुभव लागतो. हिंदू धर्मातल्या, भारतीय संस्कृतीतल्या काही गोष्टी, काही संकल्पना समजायला. संत, देव, देवता, परमात्मा, चैतन्य, ब्रह्म, ह्या प्रत्येक शब्दांमध्ये काही एक गाभा दडलेला आहे, अर्थ दडलेला आहे. तो ज्याला कळला, तो अशा या वेगवेगळ्या भ्रमांमध्ये, चर्चांमध्ये नाही अडकून बसत. कारण त्याला जाणीव आहे की चैतन्य एक आहे, ब्रह्म एक आहे, परमात्मा एक आहे. परमात्मा वेगवेगळे नाही आहेत. आपण ब्रह्मा, विष्णू, महेश हे 3 तत्व सगळ्या देवतांच्या मुळात सांगितलेत. हे तिघही वेगवेगळे नाही आहेत, आहे एकच, आविष्कार वेगवेगळे आहेत. जसं विज्ञान सांगतं इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स ह्यांच्या आतमध्ये दैवी कोण आहे? गॉड पार्टिकल आहे. गॉड पार्टिकलनं हे बनलेत तिघही. पण गॉड पार्टिकलनं बनले असले तरी तिघांची सूत्र, तत्व, स्वभाव, क्रिया, पद्धती, आविष्कार वेगवेगळा आहे तिघांचाही. इलेक्ट्रॉन्सवर ऋण प्रभार आहे, प्रोटॉन्सवर धन प्रभार आहे, परस्पर विरोधी आहेत. न्यूट्रॉन न्यूट्रल आहेत, उदासीन आहेत, पण मूळ तिघांचंही एकच आहे. त्या एक वर निष्ठा ठेवणं म्हणजे खरी साधना आहे. म्हणून ते जे मूळ आहे ते एक आहे. चैतन्य का नोहे दुसरे गा. चैतन्य जसं दुसरं नाही तसं ज्ञानाला उपमा देण्यासारखं दुसरं या जगात काहीच नाही. चैतन्य एक, तसं ज्ञान एक. म्हणून एखाद्या शैव उपासकाला ज्ञान झालं, एखाद्या वैष्णव उपासकाला ज्ञान झालं, एखाद्या शाक्ताला ज्ञान झालं, किंवा जगातल्या कोणत्याही धर्मातल्या, कोणत्याही पंथातल्या एखाद्या व्यक्तीला म्हणा, जीवाला म्हणा, ज्ञान झालं, याचा अर्थ ते ज्ञान वेगवेगळं होतं असं नाही. ज्ञान एकच, आणि त्या ज्ञानाला दुसरी उपमा नाही. जसं चैतन्य दुसरं नाही, अगदी त्या पद्धतीनं या महातेजाचे निकसे जरी चोखाळू प्रतिबिंब दिसे, का गिवसिले गिवसे आकाश आहे. अर्थात जर या महान तेजस्वी सूर्याच्या कसोटीला त्याच्या प्रतिबिंबाचे तेज लागेल, किंवा या आकाशाला जर आपल्या बाहूंनी कवटाळता येईल. आता ज्ञानाची तुलना होऊ शकत नाही हे स्पष्ट करण्यासाठी माऊलींनी बरेच दृष्टांत दिलेत. माऊली दृष्टांत देत देत आपला सिद्धांत अधिक गडद, अधिक गहन, अधिक स्पष्ट करतायत. या महातेजाचे नि कसे, कसे म्हणजे कसोटीला, महातेज म्हणजे सूर्य, सूर्याच्या कसोटीला जरी चोखाळू प्रतिबिंब दिसे, त्या सूर्याची जी प्रतिबिंब आहेत ती प्रतिबिंब सूर्याचीच आहेत. सूर्यामुळेच ती प्रतिबिंबित झालेली आहेत. सूर्याची तुलना करायचीच ठरली तर त्या प्रतिबिंबांशी करता येईल, पण ती प्रतिबिंबच सूर्याची आहेत, मग तुलना कुठली? का गिवसिले गिवसे आकाश हे. गिवसिले म्हणजे कवटाळले असता, गिवसे आकाश हे. आकाशाला कवटाळायचं ठरवलं तर आकाशच आकाशाला कवटाळू शकतं. आकाशाला कवटाळण्याची ताकद. कवटाळणं म्हणजे काय? कवटाळणं कधी शक्य होतं? कवटाळताना कवटाळणारा आणि ज्याला कवटाळलं जातंय तो, म्हणजे कर्म आणि कर्ता, याच्यामध्ये जो कवटाळणारा आहे त्याची व्याप्ती, ज्याला तो कवटाळतोय त्याच्यापेक्षा मोठी असली पाहिजे, तर कवटाळण्याची प्रक्रिया शक्य होते. आपल्याला कवटाळायचंय, आलिंगन द्यायचंय, कधी शक्य आहे? माझ्या हाताच्या आवाक्यामध्ये जेवढं कुणी मावेल तेवढ्यालाच मी कवटाळू शकतो.
या मर्यादेच्या पलीकडं ज्याचा आकार आहे, या मर्यादेच्या पलीकडं ज्याची व्याप्ती आहे, त्याला मी कवटाळू शकत नाही. तसं आकाशाला कवटाळायचं आहे. तर आकाश केवढं आहे? आकाशाला काही मर्यादा आहेत? आकाशाची व्याप्ती किती असं विचारलं तर काय म्हणणार? आकाशाच्या व्याप्तीला अंतच नाही. इतकं व्यापक आहे आकाश. मग आकाशाला जर कवटाळायचं असेल तर आकाशापेक्षा मोठ्या आकाराचा कुणीतरी असायला लागेल. आणि आकाशा एवढ्या मोठ्या व्याप्तीचं कुणी नाहीच आहे. म्हणून का गिवसले गिवसे आकाश हे, आकाशच आकाशाला कवटाळू शकतं, दुसरं कोणीही आकाशाला कवटाळू शकत नाही. तेजाची तुलना प्रतिबिंबासोबत होऊ शकेल, पण ते प्रतिबिंबही पुन्हा सूर्याचंच आहे. म्हणून सूर्याला जशी दुसरी तुलना करता येत नाही, जशी आकाशाला गवसणी घालता येऊ शकत नाही. ना तरी पृथ्वीचे नी पाडे, कांटाळे जरी जोडे, तरी उपमा ज्ञानी घडे पंडुकुमारा. अर्थात किंवा पृथ्वीचे वजन करताना काट्यात घालण्यास तिच्या बरोबरीची दुसरी वजनदार वस्तू जर सापडेल तरच अर्जुना ज्ञानास एखादी उपमा देता येईल. हे दोन दृष्टांत झाले. या दोन दृष्टांतातून खूप गहन गोष्ट माऊलींनी सुचवलेली आहे. सूर्य आणि त्याचं प्रतिबिंब, आकाशानं आकाशाला गवसणी घालणं. तसं ज्ञानच ज्ञानाला कवटाळू शकतं, ज्ञानच ज्ञानाला समजू शकतं, ज्ञानच ज्ञानाला मांडू शकतं. दुसरं ज्ञानाला मांडण्याचं सामर्थ्य दुसरं कशातही नाही. ज्ञानाला मांडण्याचं सामर्थ्य ज्ञानाशिवाय इतर कुणातही नाही. ज्ञानाबद्दल बोलायचं सामर्थ्यही ज्ञानाशिवाय इतर कुणाकडे नाही. आकाश आकाशाला कवटाळू शकतं. सूर्याचं प्रतिबिंबच सूर्याची तुलना करू शकतं, त्याच्या तुल्य होऊ शकतं. तसं ज्ञानच ज्ञानाच्या तुल्य होऊ शकतं. ज्ञानाच्या तुलनेसाठी दुसरा कुणीही लायक नाहीये. ज्ञानाच्या लायक एखादी गोष्ट कधी होईल? ना तरी पृथ्वीचे नी पाडे, पृथ्वीच्या वजना एवढं, कांटाळे जरी जोडे, कांटाळे म्हणजे तुलनेला जरी जोडे, पृथ्वी एवढं वजनाचं, पृथ्वीचं वजन करण्यासारखं जर दुसरं काही भेटलं, पृथ्वीचं वजन शोधायचंय. शास्त्रज्ञांनी शोधलंय पृथ्वीचं वजन. तुम्ही गुगलवर वगैरे टाकलं तर पृथ्वीचं वजनही येईल. ते वजन कशाच्या आधारावर टाकलंय? मुळात वजन ही संकल्पनाच सापेक्ष आहे. वजन हे दबावावर अवलंबून असतं. म्हणून वजन ही संकल्पनाच सापेक्ष आहे. मुळात माझं वजन किती असं विचारलं तर काय 60-62 वजन, ते या पृथ्वीवरचं वजन. मी जर दुसऱ्या ग्रहावर गेलो तर माझं वजन वेगळं राहील. तिसऱ्या ग्रहावर गेलो पुन्हा तिकडं माझं वजन बदलेल. म्हणून वजन ही मुळातच संकल्पना सापेक्ष आहे. पृथ्वीचं जे वजन शास्त्रज्ञांनी काढलंय ते वजन कशाच्या आधारावर काढलंय? पृथ्वीवर बाकीच्या ग्रहांचा पडणारा दाब, दबाव आणि पृथ्वीचा इतर ग्रहांवर पडणारा दाब आणि दबाव म्हणजे गुरुत्वाकर्षण वगैरे, या सगळ्याचा परस्पर प्रभावातून त्याच्या सापेक्ष पृथ्वीचं वजन केलं गेलंय. पण पृथ्वीचं वजन करायचं अशी एक कल्पना जर केली आपण, तर वजन कधी शक्य होतं? वजन करणं, एखाद्या वस्तूचं वजन किती आहे हे शोधायचं असेल तर पर्याय काय? तर माझं वजन किती आहे हे समजण्यासाठी माझ्याच वजनाच्या जवळपासची वस्तू दुसऱ्या पल्ल्यात ठेवायला लागेल, तर माझ्या वजना एवढी एखादी वस्तू सापडेल. तसं पृथ्वीची तुलना करायची आहे, पृथ्वीचं वजन जाणायचं आहे, तर पृथ्वीच्या वजना एवढी एखादी गोष्ट शोधावी लागेल. ती शक्य आहे का शोधणं? तर नाही. ना तरी पृथ्वीचे नी पाळे, कांटाळे जरी जोडे, पृथ्वीच्या तुलनेला योग्य अशी एखादी वस्तू जर जोडली, मिळाली, तरी उपमा ज्ञानी घडे पंडुकुमारा, तर ज्ञानाला उपमा सापडू शकते. पण पृथ्वीची तुलना करण्यासारखं दुसरं काही सापडणं शक्य नाही. सापडलं तरी तुलना कशी करणार?
अगदी त्या पद्धतीनं ज्ञानाला तुलना शक्य नाही. म्हणून बहुती परी पाहता पुढत पुढती निर्धारिता, हे ज्ञानाची पवित्रता ज्ञानाची आधी. अर्थात म्हणून पुष्कळ प्रकारे पाहिले असता व वारंवार विचार केला असता असेच म्हणावे लागते की ज्ञानाचा पवित्रपणा फक्त ज्ञानालाच आहे. बाकी पवित्र पवित्र असं आपण अनेकदा म्हणतो, पण ते पावित्र्य, ती पवित्रता ही सापेक्ष असते. कुणाच्या तरी सापेक्ष आपण पवित्र असा शब्द वापरतो. आपण म्हणतो नदी पवित्र आहे, समुद्र पवित्र आहे, तीर्थक्षेत्र पवित्र आहे, संत पवित्र आहेत. असे पवित्र हे विशेषण आपण अनेक गोष्टींना लावतो. पण ज्ञान किती पवित्र आहे, ज्ञानाची पवित्रता कशी आहे असं सांगायचं झालं तर ज्ञानाची पवित्रता ही ज्ञाना इतकीच आहे. महाभारताचं रामायणाचं वर्णन करताना जेव्हा युद्धाचं वर्णन येतं राम रावणाच्या, त्याच्याबद्दल मी एक श्लोक ऐकलाय. गगनम गगनाकारम सागरम सागरोपमा राम रावणयोर युद्धम राम रावणयोरी. गगनासारखंच गगन आहे, गगनासारखं दुसरं काहीही नाही. गगनासारखं काही असेल तर ते गगनच. गगनम गगनाकार सागरम सागरोपमा. सागर कसं आहे तर सागरासारखंच आहे. सागराला सागराशिवाय इतर कशाची उपमा देता येणार नाही. राम रावण यांचं युद्ध कसं झालं तर त्याला दुसरी उपमा देता येणार नाही. जसं राम रावणाचं युद्ध झालं तसंच राम रावणाचं युद्ध झालं असंच म्हणावं लागेल. कारण काही गोष्टी अशा आहेत की त्यांची तुलना करताना त्या गोष्टींशिवाय दुसरं त्या गोष्टीच्या लायक काही सापडतच नाही. अगदी तसं ज्ञानाचं आहे. जसं पृथ्वीच्या वजनाची तुलना पृथ्वीच्याच वजनाबरोबर करता येईल, जशी चैतन्याची तुलना चैतन्याबरोबरच करता येईल, जशी गगनाची तुलना गगनासोबतच करता येईल, त्या पद्धतीनं ज्ञानाच्या पवित्रतेची तुलना ज्ञानाच्या पवित्रतेबरोबरच करता येईल. जैसी अमृताची चवी निवडीजे तरी अमृताची सारिकी म्हणीजे, तैसे ज्ञान हे उपमिजे ज्ञानेसीची. आणखी एक दृष्टांत माऊलीने दिलाय. अमृताची चव कशी असते असे कोणी म्हणावे लागते. अमृताची चव कशी असते असे कोणी विचारल्यास ज्याप्रमाणे ते अमृतासारखीच असते असे म्हणावे लागते, त्याप्रमाणे ज्ञानाला ज्ञानाचीच उपमा द्यावी लागते. एक वेगळा दृष्टांत माऊलीने परत या दृष्टांतांच्या मध्ये सोडलाय. आणखी एक सुंदर दृष्टांत टाकलाय. अमृताची चव कशी असा प्रश्न केला तर अमृताची चव अमृतासारखीच असं म्हणावे लागेल. कारण अमृताची चव देणारा दुसरा कोणताही द्रव पदार्थ या जगामध्ये नाही. बाकी सगळ्या चवींची तुलना होती. आंबट अनेक पदार्थ आंबट चव देणारे तुमच्याकडे येतील. खारट चव देणारे अनेक पदार्थ तुमच्या समोर येतील. तुरट अनेक पदार्थ तुरट चव देणारे तुमच्या समोर येतील. गोड अनेक पदार्थ या गोडीची चव तुम्हाला देणारे येतील, मिळतील. पण अमृताची चव ज्यानं घेतली त्याला विचारलं अमृताची चव कशी असते तर या सगळ्या चवी तिथं फिकट पडतील, खुजा पडतील. कारण तिथं तुलना शक्य नाही. आणि तुलना करायलाच गेला माणूस तर ती तुलना ज्याच्या आधारावर तो करतोय त्याच्या मर्यादा त्या तुलनेला येतात. माऊली ज्ञानाची तुलना होऊ शकत नाही असं म्हणतायत, पण तरी ज्ञानाची तुलना करण्याचाही प्रयत्न करतायत. आणि हीच ज्ञान प्राप्त झालेल्या महापुरुषाची मर्यादा आहे. कारण जे कळलंय, जे जाणवतंय ते शब्दात मांडता येत नाहीये, पण शब्दात नाही मांडावं
तर शब्दांशिवाय दुसरा मार्ग नाहीये त्याला जाणून घेण्याचा. कारण अनुभवातून ते कळतं, पण सगळ्यांना थेट अनुभव देता येणं शक्य नाही. अनुभव त्यांनाच देता येतो ज्यांना अनुभवाच्या ज्ञानाची माहिती आहे, ज्यांना ज्ञानाचा अनुभव आल्यावर जे घडतं त्याची माहिती आहे. ज्ञानाच्या अनुभवाची ज्याच्यामध्ये जिज्ञासा आहे, मुमुक्षुता आहे, ती मुमुक्षुता, ती जिज्ञासा, ती इच्छा भावना जागृत करण्यासाठी हा शब्द प्रपंच आहे. मुळात ज्ञानाची तुलना होऊ शकत नाही हे माऊलींना माहिती आहे, तरी तो करण्याचा प्रयत्न या करता की ही तुलना ऐकून ऐकणाऱ्याला किमान एवढं तरी कळेल की ज्ञान अद्भुत आहे, ज्ञानासारखं ज्ञानच आहे. ते ज्ञान आपल्याला मिळालं पाहिजे. ती जिज्ञासा निर्माण होण्यासाठी हे ज्ञानाचं वर्णन आहे. आणि भगवंत याच्यात यशस्वी झालेत, कारण भगवंताचं हे वर्णन ऐकल्याबरोबर अर्जुनाच्या मनात सहजच ही भावना निर्माण झाली, एवढं जर श्रेष्ठ ज्ञान आहे तर ते आपण मिळवलं पाहिजे. साधना कशासाठी करायची, तर ज्ञान मिळवण्यासाठी, बाकी कशासाठी नाही. बाकी जे आहेत ते मधले थांबे आहेत, फक्त साधनेचे थांबे आहेत. ज्ञानेश्वरी समजून घ्यायची, थांबा आहे. नामस्मरण करायचं आहे, थांबा आहे. दोष निवारण करायचं आहे, थांबा आहे. शुद्ध व्हायचंय, थांबा आहे. अंतिम मुक्काम काय आहे, तर ज्ञान. अंतिम ध्येय आहे ते ज्ञान, आणि त्याची मात्र या जगात कशाशीच तुलना करता येऊ शकत नाही. जशी अमृताची चवी निवडीजे, तरी अमृताची सारिकी म्हणजे तैसे ज्ञान आहे उपमिजे ज्ञानीसीची. त्याप्रमाणे ज्ञानाची तुलना ज्ञानासोबतच करता येते. आता यावरी जे बोलणे ते वायाची वेळू फेडणे, तव साचची हे पार्थू म्हणे जे बोलत असा. अर्थात आता यापेक्षा ज्ञानाविषयी अधिक बोलणे म्हणजे वेळ व्यर्थ घालविणे होय. तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा आपण जे म्हणता तेच खरे आहे. किती वर्णन करावं समुद्राचं, किती वर्णन करावं, आकाशाच्या व्याप्तीचा किती शोध घ्यावा, पृथ्वीचं वजन किती शोधत बसावं, ज्ञानाची महती किती सांगावी, ज्ञानाची तुलना, ज्ञानाबद्दल किती बोलावं. जेवढं बोलावं तेवढं कमीच. मग ज्या गोष्टीवर बोलून शब्दच कमी पडणार आहे तर त्या गोष्टीवर बोलायचंच कशा. एक सूचना दिली, हिंट दिली, विषय संपला. आता यावरी जे बोलणे, एवढं बोलल्यानंतर अजूनही त्याच्यावर जर काही बोलायचं असेल, ते वायाची वेळ फेडणे, व्यर्थ वेळ घालवण्यासारखे. जी गोष्ट वर्णन करून संपणारच नाही. वेदांनी शेवटी हेच केलं. वेदही आपल्या तृप्तीला कधी पोहोचले नाही. ज्याच्यासाठी वेदांचा जन्म झाला तो अंतिम हेतू वेदांना कधीच साध्य झाला नाही. कारण ते ज्याचं वर्णन करायला गेलेत त्याचं वर्णन शक्यच नाही, त्याचं वर्णन शब्दात शक्यच नाही. वेद ज्ञानच मांडायला गेलेत. वेदांनी तरी वेगळं काय केलं. वेद ब्रह्माचं रूप स्वरूप सांगण्यासाठी निघाले. माध्यम काय निवडलं तर ज्ञान. सगळे वेद ज्ञानच मांडायला निघाले. एवढं लिखाण केलं, एवढं काय वेदांमध्ये सांगितलं, अंतिम ध्येय काय, वेळ वाया गेला. वेदांनी मान्य केलं की जे करण्यासाठी आम्ही जन्माला आलो ते साध्यच झालं नाही. सुरुवातीला जिथं होतो तिथं अंतिम अवस्थेत आहोत. मग एवढा सगळा कुटाणा करायचा कशासाठी. ते वायाची वेळू फेडणे, वेळ वाया घालवण्यासारखं आहे. तव साचची हे पार्थू म्हणे जे बोलत असा. मग अर्जुनालाही पटलं, देवा तुम्ही म्हणालात बरोबर आहे, वेळ वाया घालवणं हे या ज्ञानाबद्दल बोलणं. परी तेची ज्ञान केवी जाणावे, ऐसे अर्जुने जव पुसावे, तव ते मनोगत देवे जाणितले. अर्थात पण ते ज्ञान कसे प्राप्त करून घ्यावे असे अर्जुन जो विचारणार तोच देवांनी त्याचे मनोगत जाणीवे. भगवद्गीतेतली सगळ्यात सुंदर गोष्ट जर काय असेल तर ही
अर्जुनाच्या मनात काय आहे हे भगवंतानी आधीच जाणलंय आणि तो काही बोलण्याच्या आधीच भगवंतानं अर्जुनाच्या मनातल्या प्रश्नाला उत्तर द्यायला सुरुवात केली. पण भगवद्गीतेमध्ये त्या जागा भरता आलेल्या नाहीत. भगवद्गीतेमध्ये त्या जागा तशाच आहेत, पण ज्ञानेश्वरी त्या रिकाम्या जागा भरते. बिटवीन द लाईन्स जे आहे ते भरण्याचं काम ज्ञानेश्वरीने केले. म्हणून ज्ञानेश्वरीच्या मार्गातून जर गीता समजून घेतली की एक वेगळा आनंद येतो गीतेचा. थेट गीता जाणून घ्यायला गेलात एवढा आनंद नाही. बिटवीन द लाईन्स गीतेतल्या गोष्टी कळत नाहीत. त्या लाईन्स ज्ञानोबारायांनी जुळवल्यात. 38व्या श्लोकानंतर भगवंत 19व्या श्लोकाकडे का वळले? 38व्या श्लोकात जे सांगितलं त्यानंतर 39 क्रमांकाच्या श्लोकात जे सांगितलं तेच का सांगितलं? त्याच्यामध्ये काय घडलं असेल? तो जो मानसशास्त्रीय किंवा मानसिक संक्रमण आहे, मानसिक जी घटना आहे, उलाढाल आहे, ती माऊलींनी टिपलेली आहे. अर्जुनाने सांगितलं की देवा ज्ञानाची तुलना शक्य नाही. ही तुलना करणं म्हणजे वेळ वाया घालवू नये. पण देवा ते ज्ञान कसं जाणून घ्यावं असं आपण देवाला विचारावं असं अर्जुनाच्या मनात आल्याबरोबर देवानं त्याचं मनोगत जाणलं. अर्जुनाला जाणून घ्यायचंय की हे ज्ञान कसं मिळवावं. मग म्हणत असे किरीटी आता चित्त देई ये गोठी सांगेन ज्ञानाची भेटी उपाव तुझं. अर्थात मग देव म्हणाले हे अर्जुना आता तुझ्या भाषणाकडे लक्ष दे. आता माझ्या भाषणाकडे लक्ष दे. ज्ञानप्राप्तीचा कोणता उपाय आहे तो मी तुला सांगतो. जे ज्ञान पवित्र आहे, ज्या ज्ञानासारखं जगात दुसरं काहीच पवित्र नाही, जे ज्ञान चैतन्यासारखं आहे, जे ज्ञान एकमेव आहे. पृथ्वीचं वजन करणं शक्य नाही, अमृताची चव शोधणं शक्य नाही, आकाशाला गवसणी घालणं शक्य नाही, त्या पद्धतीनं ज्ञानाची तुलना शक्य नाही. असं श्रेष्ठ ज्ञान कसं मिळवावं ते मी तुला सांगणार आहे. मग म्हणत असे किरीटी हे अर्जुना आता चित्त देई ये गोठी. मी जे आता सांगणार आहे त्या माझ्या बोलण्याकडे लक्ष दे. मी काय सांगणार? सांगेन ज्ञानाची ये भेटी. ज्ञानाच्या प्राप्तीचा उपाव तुझं. ज्ञान प्राप्तीचा मार्ग मी तुला सांगणार आहे. ज्ञान कसं मिळेल हे मी तुला सांगणार आहे, ते तू आता लक्ष देऊन ऐक असं भगवंत सांगतायत. इथं आपण थांबूयात. राहिलेल्या ओव्यांचं आणि श्लोकांचं चिंतन आणि निरूपण आपण उद्या करूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय.